माझे नाव रोहित. मी 22 वर्षाचा अविवाहित मुलगा आहे. मी संध्याकाळी घराजवळच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मीटिंग हॉलमध्ये गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत लागणाऱ्या खर्चाचा हिशोब करत होतो. तेवढ्याच माझा मित्र सागर माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "अरे रोहित, लवकर घरी जा. सगळे लोक तुझी वाट पाहत आहे. कारण तुझ्या घराबाहेर एक पोस्टमन काहीतरी पत्र घेऊन उभा आहे." मला खूप आनंद झाला. गणपती बाप्पा पावला असं मनात म्हणून मी सागरकडे पाहिलं आणि लगेच घराजवळ आलो. पोस्टमनने अगोदरच आईच्या हातात एक पत्र दिलं होतं आणि ते मी फटक्यात उघडून पाहिलं. त्यात माझ्या नोकरीच्या जॉईनिंगबाबत माहिती होती. याच महिन्याच्या 18 तारखेला मला पुण्याला जॉईनिंग करण्यासाठी बोलावले होते. मला बावधनमधील ड्रोडोमध्ये शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली होती. ही आनंदाची बातमी माझ्या अवतीभोवती उभ्या असलेल्या सर्व लोकांना मी सांगितली. तेव्हा काकू मला म्हणाल्या, "अरे, माझा मुलगासुद्धा पुण्यालाच आहे. त्याला फोन करून सांग की तू येत आहे." त्या ठिकाणी मला लगेच निखिलची आठवण झाली. निखिल माझ्या काकांचा मुलगा आहे. तो पुण्यात खडकी येथे राहत होता. तो एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. मी लगेच त्याला फोन लावला आणि उद्या संध्याकाळी निघायचे ठरवले. मी तयारी करून लागलो. सरकारी नोकरी करण्याची माझी अगोदरपासून इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. म्हणून मी पॅकिंगला सुरुवात केली आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता पुण्याच्या गाडीत बसलो. माझ्या गावापासून पुणे शहर 200 किलोमीटर अंतरावर होते. रात्री 12 वाजता मी पुण्यात येऊन पोहोचलो. पुण्यातील नाशिक फाटा स्टॉपवर मी उतरलो. या ठिकाणी निखिल माझी वाट पाहत अगोदरच येऊन पोहोचला होता. निखिलचेही लग्न याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालं होतं. त्यानंतर आम्ही दोघेही त्याच्या घरी गेलो. मग निखिल मला म्हणाला, "रोहित, तू इथेच झोप. आता खूप रात्र झाली आहे." मग मी निखिलला ठीक आहे म्हणालो. निखिलचे घर 1 BHK होते, पण घर अतिशय सुंदर होते. निखिलच्या बायकोला माझ्या येण्याची कल्पनाच नव्हती. मग मी निवांत झोपलो. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी सोफ्यावरच पडून इकडे तिकडे पाहत होतो. समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण बाहेर जोराचा पाऊस पडत होता. शहरातील मॉडर्न फ्लॅटच्या खिडकीवर पावसाचे थेंब जोरात आदळत होते. पावसाळ्यामुळे बाहेरील वातावरण अगदी दाट होते. घरात पूर्णपणे अंधार होता आणि रूममध्ये मंद दिव्याचा प्रकाश हळूवार पसरला होता. तेव्हाच निखिलची बायको पल्लवी बाथरूममधून बाहेर आली. तिच्या अंगावर अजून बाथरूममधून आलेले पाण्याचे थेंब होते. केस ओले, साडीचा पदर हलकासा बाजूला आणि त्वचा ओलेपणात चमकणारी. मी सोफ्यावरून झोपून एकटक नजरेने तिच्याकडे पाहत होतो. तिच्या शरीरावरील पाण्याच्या थेंबांनी मला वेड लावले होते. तिला वाटले की घरात कोणीच नसावे, पण ज्यावेळेस तिची नजर माझ्यावर पडली त्याच वेळेस तिने आपल्या साडीचा पदर हातात घट्ट दाबला आणि लगेच बेडरूममध्ये गेली. किती सुंदर दिसत होती ना वहिनी. मी माझ्या आयुष्यात प्रथमच एखाद्या स्त्रीला अशा अवस्थेत पाहिले होते. मग वहिनी तयार होऊन बाहेर आल्या आणि रूमचे लाईट चालू करून मला म्हणाल्या, "कोण आहे हे?" कारण बाहेर एवढा अंधार होता की घरात कोण झोपले आहे तेही वहिनीला समजत नव्हते. तेव्हा मी तोंडावरची चादर बाजूला करून वहिनींना म्हणालो, "काय झालं वहिनी? का त्रास देत आहात मला? झोपू द्या." मग वहिनी मला म्हणाल्या, "अरे रोहित भाऊसाहेब, तुम्ही कधी आलात? मला माहीतच नाही." मग मी आदर दाखवत उठून बसलो आणि वहिनींना म्हणालो, "वहिनी, निखिलने तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी इथे येणार आहे?" तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "नाही, मला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही येणार आहात." तेव्हा माझं लक्ष वहिनीने घातलेल्या त्या पंजाबी ड्रेसवर गेलं. त्यात त्या खूपच सुंदर दिसत होत्या. मग वहिनी मला म्हणाल्या, "काय काम होतं रोहित? अचानक कसे आलात?" मी वहिनींना सांगितलं, "वहिनी, मला आत्ताच नोकरी मिळाली आहे, याच पुण्यात ड्रोडोमध्ये." वहिनी मला म्हणाल्या, "अच्छा, याचा अर्थ तुम्हालाही सरकारी नोकरी मिळाली. छान झालं भाऊसाहेब. खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी खूप बरी असते. नाहीतर तुमचे भाऊसाहेब बघा, 12-12 तास काम करतात. सकाळी 7 वाजता जातात, रात्री 8 वाजता घरी परत येतात." तेव्हाच वहिनीची ओढणी खाली सरकली. त्यांचे ते नाजूक अंग पाहून माझे डोळे मोठे झाले. ते फारच सुंदर व नाजूक होते. त्यांना पाहून वाटत होतं की आत्ताच तिथे माझ्या हाताचा स्पर्श करून त्यांचा आनंद घ्यावा. पण एकटेक नजरेने मी तिकडे पाहत राहिलो. मग वहिनी मला म्हणाल्या परत,
भाऊसाहेब लवकर तयार व्हा, तुमच्यासाठी नाश्ता करून देते. मी विचारलं, वहिनी निखिल बाहेर गेला आहे का? हो भाऊसाहेब, ते सकाळीच निघून जातात. अजूनही बाहेर पाऊस सुरूच होता. मग मी बॅगमधून माझा ब्रश काढला आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये आल्यावर समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण वहिनींचे आतील सर्व कपडे तिथे विस्तवून ठेवले होते. बाहेर पाऊस सुरू असल्याने 2-3 दिवसापासून सूर्यदेवाचे दर्शन झाले नसल्याने वहिनीने ते इथे ठेवणे योग्य ठरवले असावे. मी तयार होऊन थोड्याच वेळात बाथरूममधून बाहेर आलो आणि त्याच वेळेस दाराची बेल वाजली. वहिनी दार उघडण्यासाठी गेल्या तेव्हा शेजारचा कोणीतरी बाई काहीतरी घेण्यासाठी वहिनीजवळ बोलत होती. मग वहिनीने त्या बाईला घरात बोलावले. जेव्हा वहिनी बेडरूममध्ये आल्या तेव्हा मी माझे कपडे बदलत होतो. वहिनीने मला अशा अवस्थेत पाहूनही त्या बाहेर थांबल्या नाहीत. उलट त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करून कोपऱ्यात ठेवलेले मोठे साड्याचे बंडल घेतले आणि त्या बाईला दाखवण्यासाठी हॉलमध्ये नेल्या. तेव्हा मला समजले की वहिनी घर चालवण्याबरोबर घरात बसून साड्याही विकत होत्या. मी काही वेळातच तयार होऊन बाहेर आलो तेव्हा ती बाई मला पाहून म्हणाली, अरे अरे दीदी, मी नंतर येते. भाऊसाहेब तर घरी आहेत. तेव्हा वहिनी त्या बाईला म्हणाल्या, नाही, तुम्ही आरामात तुमची साडी निवडा, हे माझे पतीचे दीर आहेत. मग त्या बाईचा आवाज ऐकल्यानंतर मी बाहेरून बेडरूममध्ये जाऊन मोबाईल पाहू लागलो. त्यानंतर 25 मिनिटांनी ती बाई निघून गेली आणि वहिनीने सर्व साड्या गोळा करून बांधल्या आणि बेडरूममध्ये ठेवण्यासाठी आल्या. जेव्हा वहिनी खाली वाकून त्या साड्या ठेवत होत्या, परत माझे लक्ष वहिनीच्या त्या भागाकडे गेले. खरोखरच वहिनी जशा बाहेरून सुंदर होत्या तशा आतूनही सुंदर होत्या. त्यांचं ते दृश्य वारंवार पाहण्याचे मला भाग्य लाभत होतं. आता वहिनी माझ्यासाठी नाश्ता बनवत होत्या. त्यांनी मला आवाज देऊन हॉलमध्ये बोलावले आणि म्हणाल्या, भाऊसाहेब 2 मिनटं थांबा, आत्ता तुमच्यासाठी नाश्ता करून देते. मी वहिनींना म्हणालो, वहिनी तुम्ही आरामात करा, माझ्याकडे वेळच वेळ आहे. काही वेळातच नाश्ता बनवताना वहिनीचा जोराचा आवाज स्वयंपाकघरातून आला. मी धावतच त्यांच्याजवळ आलो आणि पाहिले की त्यांच्या हाताला तव्याचा चटका लागला होता. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, काय वहिनी, मी म्हणालो होतो की आरामात नाश्ता तयार करा, हात जाळून घेतला ना. मी गॅस बंद केला आणि वहिनींना बेडरूममध्ये घेऊन आलो. घरात कोणतेही अँटीसेप्टिक क्रीम नव्हते, म्हणून मी वॉश बेसिनजवळ ठेवलेली टूथपेस्ट वहिनींच्या हातावर लावली. माझ्या हाताचा स्पर्श होतात वहिनींच्या मनातही एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. मी त्यांना म्हणालो, वहिनी आता तुम्ही नाश्ता करू नका, मी तुमच्यासाठी माझ्या हाताने नाश्ता बनवतो, तुम्ही इथे झोपून थोडी विश्रांती घ्या. मी हात धुवून स्वयंपाकघरात आलो आणि छानपैकी 10 मिनिटात स्वादिष्ट पोहे बनवले. मी वहिनींना नाश्ता करायला दिला. वहिनींच्या हातावर हळूहळू फोड येऊ लागले होते. त्यांना खूप जळजळ होत होती. त्यांच्या हाताकडे पाहून मी त्यांना म्हणालो, वहिनी एकदा डॉक्टरकडे जाऊन दाखवूया, नाहीतर जखम खूप वेदना देईल. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, नाही भाऊसाहेब, ठीक होईल, आता थोडी विश्रांती घेते, नाहीतर बरं वाटेल. मग मी वहिनींना म्हणालो, वहिनी तुम्ही विश्रांती घ्या, मी मेडिकलमधून अँटीसेप्टिक क्रीम आणतो. मी बाहेरून काही मिनिटातच ते क्रीम घेऊन घरी परतलो. पण जेव्हा मी बेडरूममध्ये आलो त्यावेळेस वहिनी तिथे नव्हत्या. मी परत बाहेर आलो. मला वाटले की वहिनी शेजारच्या बाईकडे काही कामासाठी गेल्या असाव्यात. मग मी जेव्हा पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो तेव्हा अचानक बाथरूमचे दार मला अर्धवट उघडे दिसले. आतून पाण्याचा आवाज येत होता. नकळत माझी नजर बाथरूमच्या दिशेने गेली आणि आतले दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. बाथरूमच्या आरशासमोर वहिनी उभ्या होत्या. ओल्या केसांमधून पाणी टपकत होतं. अंगावर फक्त पांढरा टॉवेल. त्यांच्या गालावरचे थेंब जणू मोत्यासारखे चमकत होते. तो देखावा इतका मोहक होता की माझ्या डोळ्यांनी नजर हटवणे अशक्य झाले होते. क्षणभर मला ते चुकीचे वाटले. लगेच मी मागे सरकलो, पण ते दृश्य पाहून मनात एक वेगळीच तहान लागली होती. त्या क्षणानंतर माझ्या वहिनींकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला. त्याचे सौंदर्य याआधी मी पाहिले होते, पण त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्यांना फक्त वहिनी म्हणून नाही, तर एक आकर्षित स्त्री म्हणून पाहिले होते. मी स्वतःशीच बोलू लागलो, हे असं वहिनीबद्दलचे विचार चुकीचे आहेत, हे मी विसरायला हवे. पण जितकं विसरण्याचा प्रयत्न करत होतो
तितका तो क्षण डोळ्यांसमोर येत होता. मी तिथून उभा राहून विचार करत होतो तेव्हा अचानक बाथरूममधून वहिनींनी टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या आणि त्याच वेळेस त्यांची आणि माझी नजरानजर झाली. पण वहिनींना अशा अवस्थेत माझ्यासमोर उभे राहूनही काहीच वाटत नव्हते. उलट त्या मला म्हणाल्या, "भाऊसाहेब, तुम्ही मलम आणले आहे का? चला मग लावा माझ्या हाताला." वहिनी तशाच टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत पलंगावर बसल्या. मला त्यांच्याकडे पाहायलाही लाज वाटत होती. कधी माझी नजर त्यांच्या पायावर जात होती तर कधी त्या भागावर पडत होती. मी फटक्यात त्यांच्या हातावर मलम लावला आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसलो. मग वहिनी तयार होऊन बाहेर आल्या. आता त्यांनी गाऊन घातला होता. परत बाहेर पावसाने हजेरी लावली होती. अजूनही पुण्यातील वातावरण ढगाळच होते. मग वहिनी माझ्याजवळ येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, "भाऊसाहेब, तुम्ही आणलेलं हे मलम खूप चांगलं आहे. खूप थंड वाटतं आहे." यावेळेस मी गप्प होतो. माझ्यात बोलायची हिंमत नव्हती. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "काय झालं भाऊसाहेब? आपण इतके शांत का आहात?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "वहिनी, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. जेव्हा मी बाहेरून आलो तेव्हा तुम्हाला बाथरूममध्ये त्या अवस्थेत पाहिले. तेव्हापासून मला स्वतःवर खूप राग येत आहे." मग वहिनी माझ्या शेजारी येऊन बसून मला म्हणाल्या, "त्यात काय झालं भाऊसाहेब? एवढ्या छोट्या गोष्टीला मनाला लावून घेण्याची गरज नाही. ज्या अवस्थेत तुम्ही मला पाहिलं त्या अवस्थेत तुमच्या भावानेही मला आतापर्यंत पाहिलं नाही." वहिनी असं बोलल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "काय झालं वहिनी? तुमचं आणि निखिलचं सगळं ठीक चाललंय ना?" तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "खाण्यापिण्यापर्यंत सगळं ठीक चाललंय, पण जे मनातील आहे त्यात तुमचे भाऊ खूप कमजोर पडतात माझ्यासमोर." तेवढ्यात निखिल घरी येऊन पोचला होता. निखिल पूर्णपणे पावसात भिजून ओला झाला होता. मग आम्हा दोघांना पाहून तो म्हणाला, "अरे, काय गुप्ती गोष्टी चालल्या आहेत दोघांमध्ये?" मी निखिलला म्हणालो, "काही नाही, वहिनींना विचारत होतो की इथे फिरायला चांगली जागा कुठे आहे का?" तेव्हा निखिल मला म्हणाला, "अरे, तुमच्या वहिनींना घरकामात फुरसत नसते आणि त्या तुम्हाला काय फिरायची जागा सांगणार?" तेव्हा वहिनी निखिलला म्हणाल्या, "तुम्हाला कामातून फुरसत मिळते का मला फिरायला न्यायची? तुमची ड्युटी 12 तासांची असते. सकाळी जाता आणि संध्याकाळी घरी येता. मग त्यानंतर काय? खाल्लं, टी व्ही पाहिला, थोडा वेळ बोलता, मग म्हणतात की उद्या लवकर उठायचं आणि झोपून जाता. माझ्याबद्दल कधी विचार करता का?" मग निखिल वहिनींना सांगू लागला, "आता रोहित आलाय ना, तो तुम्हाला संपूर्ण पुणे फिरवेल. त्याला 2-3 दिवस ड्युटी जॉईन करायला वेळ आहे." तेव्हा वहिनी निखिलला म्हणाल्या, "रोहित भाऊसाहेब आणि मी काय दिवसभर पायी फिरत राहू? गाडी तर लागेल आणि ती तर तुम्ही नेता." तेव्हा निखिल वहिनींना सांगू लागला, "उद्या सकाळी मी गाडी घरी ठेवून ड्युटीला जाईल." मग वहिनी निखिलला म्हणाल्या, "उद्या सोमवार आहे, तुमची ड्युटी उशिरा संपेल." तेव्हा निखिल म्हणाला, "मग ठीक आहे, रात्रीच फिरायला जाऊ. मी गाडी घरीच ठेवून जाईल." मग मी दोघांना समजावून सांगितले, "आता दोघांनीही भांडण थांबवा. मी नक्की दोघांनाही फिरायला घेऊन जाईल." एवढं सांगून मी त्या दोघांमध्ये होणारा वाद थांबवला. आता रात्रीचे 9 वाजले होते. आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि काही वेळ गप्पा मारण्यासाठी हॉलमध्ये बसलो होतो. रात्रीचे 11 वाजले होते. निखिललाही खूप झोप लागली होती, म्हणून तो त्याच्या रूममध्ये झोपायला गेला आणि त्याच्या मागोमाग वहिनी झोपायला गेल्या. बरोबर 45 मिनिटांनंतर मला खूप जोरात लघवी लागली, म्हणून मी बाथरूममध्ये गेलो. परत येताना मला त्यांच्या रूममधून त्या दोघांच्या कुजबुजण्याचा आवाज जास्तच येऊ लागला होता. तेव्हा वहिनी निखिलला म्हणत होत्या, "निखिल, खूप दिवस झाले तुम्ही मला प्रेमाने जवळ घेतलं नाही. का रागावला आहेस माझ्यावर?" तेव्हा निखिल वहिनींना म्हणाला, "जेव्हा माझं मन करतं तुम्हाला जवळ घ्यायचं तेव्हा तुम्हाला झोप येते. आता तुमचं मन मला जवळ घ्यायचं आहे तर मला झोप येत आहे. खूप थकलो आहे पल्लवी, मला झोपू दे." मग वहिनी निखिलला म्हणाली, "उद्या सकाळी उशिरा उठायचं. तुमची ड्युटी उद्या रात्रीची आहे." मग निखिल परत वहिनींना म्हणाला, "आता खूप डोकं दुखतंय, अंग दुखतंय, मला झोपू दे." मग वहिनी रागात निखिलला म्हणाले, "तुमच्यापेक्षा तर रोहित भाऊसाहेब बरे आहेत. किती प्रेमाने बोलतात आणि सगळी कामं स्वतः करतात. तुम्हाला तर झोपायचं आणि खाण्यापिण्याशिवाय काही येतच नाही. यापेक्षा मीच तुमच्या जागी ड्युटीला गेले असते तर बरं झालं असतं. तुम्हालाही आनंदी ठेवले असते आणि कामही केलं असतं." तेव्हा निखिल वहिनीवर खूप रागावला आणि म्हणाला,
जा मग, तुम्हाला रोहितच चांगला वाटतो ना, त्याच्याकडे जाऊन राहा आणि आनंदी राहा. निखिलचं असं बोलणं ऐकून मलाही फार वाईट वाटलं. मग मी तिथून निघून हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो, कारण मी रात्री सोफ्यावरच झोपायचो. थोड्याच वेळात वहिनीही बाहेर आल्या, पण ज्यावेळेस वहिनी बेडरूममध्ये गेल्या होत्या त्यावेळेस त्या पंजाबी ड्रेसमध्ये होत्या, पण आता त्यांच्या अंगावर एक हलकासा पांढरट निळसर रंगाचा गाऊन होता. केस मोकळे सोडलेले, पाण्याचे थेंब अजूनही मानेला चिटकलेले, जणू आत्ताच बाथरूममधून तोंड धुवून आल्या असाव्यात. त्यांच्या त्या रूपाकडे पाहून माझे मन विचलित झाले. जणू वेळ याच ठिकाणी थांबला असावा असे मला वाटले. माझी नजर त्यांच्या नजरेशी भेटल्यावर वहिनी हळूच हसल्या आणि मला म्हणाल्या, भाऊसाहेब, तुम्हाला झोप येत नाही का? तेव्हा मी वहिनींना म्हणालो, नाही वहिनी, झोप खूप येत आहे, पण मन झोपू देत नाही. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, काय झालं? आमचं घर आवडलं का? मग मी वहिनींना म्हणालो, वहिनी, तुमचं घर खूप सुंदर आहे, पण माझ्या येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये सारखं भांडण होतं आहे, त्यामुळे घर गढूळ वाटू लागलं आहे. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, काय म्हणायचं आहे ते मला समजत नाही भाऊसाहेब. वहिनी, मी तुम्हा दोघांच्या बेडरूममध्ये होणाऱ्या बोलण्याचं सगळं ऐकलं आहे. निखिलला माझं इथे राहणं आवडत नाही आहे. मी उद्या सकाळीच इथून निघून जाईन. जिथे माझी ड्युटी असेल तिथे आजूबाजूला भाड्याचं घर बघून तिथे राहायला जाईन, जेणेकरून तुम्ही दोघं शांततेत राहू शकाल. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, तुम्ही तुमच्या भावाच्या बोलण्याला एवढं मनाला लावून घेऊ नका. हे आमचं आठवड्यातून 2-3 वेळा चालतच असतं. मग मी वहिनींना म्हणालो, पण वहिनी, तुम्ही खरोखर निखिलसोबत राहून आनंदी आहात ना? कारण मला त्यांच्या स्वभावात खूप बदल जाणवतो आहे. मग वहिनी मला म्हणाल्या, हो, थोडा चिडचिड्यापणा जास्त आहे. त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही तर खूप राग येतो. तुम्ही त्यांच्याबद्दल एवढा विचार करू नका आणि इथेच राहा. पण वहिनी, काहीतरी गडबड आहे जी तुम्ही मला सांगू इच्छित नाही. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, सांगून काय करणार भाऊसाहेब? तुम्ही काय करू शकता? फक्त मला ऐकू शकता. हे मला बऱ्याच दिवसापासून माहीत आहे, पण माझ्या आईवडिलांकडे पाहून गप्प आहे. जर मी तुमच्या भावाला या गोष्टीचा उल्लेख केला तर कदाचित आपल्या दोघांचा घटस्फोट होऊ शकतो. कोणत्या गोष्टीचा उल्लेख वहिनी? तुम्ही मला सगळं सत्य सांगा. तुम्ही अशी कोणती गोष्ट मनात दडून ठेवली आहे? तेव्हा वहिनी मला सांगू लागल्या, तुमचे भाऊ इथे कोणत्या नोकरीवर नाही आहेत, फक्त वेळ घालवायला म्हणून बाहेर जातात. निखिलला खरोखर कोणतीही नोकरी नाही. मग 12 तास बाहेर कसा आणि कोणत्या कामानिमित्त राहतो? लग्नाआधी तुमच्या भावाच्या गावात एक मैत्रीण होती, ती पुण्यातच राहते, म्हणून घरच्यांना खोटं बोलून तुमचे भाऊ पुण्यात राहायला आले. या खोट्याचा आधार घेऊन त्यांनी माझ्याशी लग्न केलं, जेणेकरून घरच्यांच्या नजरेत चांगले राहता येईल. मग वहिनी, तुमचा आणि घराचा खर्च कसा चालतो? निखिलची जी मैत्रीण आहे तिच्या पतीची मोठी कंपनी आहे. ती तुमच्या भावाला दर महिन्याला 30,000 रुपये देते आणि तुमचे भाऊ ज्यावेळी तिच्या पतीची ऑफिसची ड्युटी असते त्याच वेळी तिच्या घरी पोहोचून तिला आनंद देतात. म्हणून त्यांना माझ्यात काही रस नाही. पण वहिनी, या गोष्टीचा पत्ता तुम्हाला कसा लागला? तुम्ही तर घरीच असता. एकदा तुमच्या भावाची नाईट ड्युटी असल्याचं सांगितलं होतं, पण ते कामावर गेलेच नाहीत, घरीच राहिले. मग सकाळी विचारलं, ड्युटीला का नाही गेलात? तेव्हा ते म्हणाले, मॅनेजरचा अपघात झाला आहे म्हणून कंपनी बंद आहे. रात्री त्यांचा मोबाईल वाजला तेव्हा मी फोन उचलला. समोरून आवाज आला. ती बोलू लागली, निखिल, माझे पती उद्यापासून रात्रीच्या ड्युटीला जातील. ते गेल्यानंतर तू येऊ शकतोस. त्याच दिवशी मी मनात ठरवलं की याच्या मागे जाऊन पाहते की ही कोण आहे जिने याला फोन केला होता. दुसऱ्या दिवशी मी त्यांचा पाठलाग करत त्या घराजवळ गेले तेव्हा त्या बाईचा फोटो काढला. तो फोटो मी माझ्या नणंदेला पाठवला तेव्हा तिने सांगितले की ही मुलगी आमच्या गावची आहे. तुम्हीच सांगा भाऊसाहेब, मी कसं जगू या माणसासोबत? वहिनीने आपली व्यथा सांगितल्यावर मला फार वाईट वाटले. निखिल आपल्या बायकोसोबत असं करू शकतो, त्याला लग्नच करायचं नव्हतं तर वहिनीच्या आयुष्याशी का खेळला? तेव्हा वहिनींच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मग मी वहिनींना म्हणालो, वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी घरी बोलून सगळं ठीक करेन. बाहेर पाऊसही सुरू होता. आता रात्रीचा 1 वाजला होता. निखिल अगदी गाढ झोपेत होता. मग मी वहिनीला म्हणालो, वहिनी, तुम्ही आता झोपा, उद्या बघू काय करायचं ते. मग वहिनी त्यांच्या रूममध्ये जाऊ लागल्या.
तेवढ्यात बाहेर जोराची वीज कडाडली आणि वहिनीने लगेच मला मिठी मारली. माझे दोन्ही हात माझ्या मांडीवरच होते आणि वहिनीचे हात माझ्या पाठीवर होते. पण वहिनीने घातलेल्या जाड गाऊनमधून त्यांची वस्त्रे मला स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून माझ्या अंतर्मनात वहिनीविषयी एक वेगळीच भावना त्यावेळेस निर्माण होऊ लागली होती. वहिनी अजूनही मला मिठी मारूनच होत्या. पावसाच्या धारा अजूनही काचेच्या खिडकीवर जोरात आदळत होत्या. थोड्याच वेळात वहिनी माझ्यापासून दूर झाल्या आणि मला सावरत म्हणाल्या. मग वहिनी रूममध्ये न जाता माझ्याजवळ बसल्या आणि मला म्हणाल्या, रोहित भाऊसाहेब, जेव्हापासून तुम्ही या घरात आलात माझी नजर निखिलपेक्षा तुमच्यावर जास्त आहे. कारण निखिल गेल्यानंतर माझं एकटेपण तुम्ही दूर केलं. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या शरीरावर अशी काही खून करून जा की मला जन्मभर आठवत राहील. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, पण वहिनी, हे करणं मला योग्य वाटत नाही, कारण तुम्ही माझ्या भावाच्या पत्नी आहात. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, तुम्ही एका नात्याने मला वहिनी म्हणू शकता, पण त्या नात्याव्यतिरिक्त आपण मित्रही होऊ शकतो. आपल्या मैत्रीसाठी तुम्ही मला ती गोष्ट तर देऊ शकता ना. तेव्हा वहिनीने लगेच माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि त्या माझा हात घट्ट दाबू लागल्या. त्यांच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. मीही लगेच वहिनींना आपल्या मिठीत घेतले. वहिनींचे गरम श्वास माझ्या मानेला स्पर्श करत होते. मग वहिनींना आपल्या अंगावरचा बाजूला ठेवला. त्यांचे ते समोरचे दृश्य पाहून माझे डोळे मोठे झाले, कारण आतापर्यंत आयुष्यात मी असं दृश्य कोणाचंच पाहिलं नव्हतं. मग वेळ वाया न घालवता आम्ही दोघांनी ओठांवर टेकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांचा ओठांचा रस चाखत राहिलो. ओठांचा रस चाकत असताना वहिनीच्या हाताचा स्पर्श माझ्या अशा ठिकाणी झाला की वहिनींना सोफ्यावरच झोपवले आणि भरभरून प्रेम करू लागलो. तब्बल सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. माझ्यामुळे वहिनींना जो आनंद निखिलकडून मिळत नव्हता, तो आनंद यावेळेस वहिनींना मी देत होतो. सकाळी मी उशिरा उठलो. निखिलही ड्युटीचे नाव सांगून बाहेर गेला होता. मी वहिनींच्या बेडरूममध्ये गेलो तेव्हा वहिनी आरशासमोर उभ्या राहून आपल्या शरीरावर पडलेल्या खुणा पाहत होत्या. मग मी वहिनींना मागूनच मिठीत घेतले. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाऊसाहेब, इतक्या खुणा तुम्ही माझ्यावर केल्यात की या लपवता येणार नाहीत. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, वहिनी, या खुणा माझ्या प्रेमाच्या आहेत, माझ्या सहीच्या आहेत. या तुम्हाला नेहमी माझ्यासोबत घालवलेल्या वेळेची आठवण करून देतील. आता माझे आणि वहिनींचे नित्याचे झाले होते. निखिलला आमच्या दोघांची काही देणं घेणं नव्हतं. तो त्याच्या आयुष्यात आनंदी होता. इकडे मी वहिनींसोबत आणि वहिनी माझ्यासोबत अगदी आनंदी होती. मी 3 दिवसांनी ड्युटी जॉईन केली, पण अजूनही मी वहिनींच्या घरी ये जाय करत होतो, कारण वहिनींना मला सोडायची अजिबात इच्छा नव्हती. आजही वहिनींच्या अंगावरच्या त्या खुणा पाहून तो दिवस आठवतो आणि त्या पावसाळी रात्रीची आठवण माझ्या वहिनींच्या मनात चिरकाल राहिली आहे. त्या पावसाळी रात्रीनंतरचे काही दिवस खूप गहिवरले होते. निखिल रोज सकाळी आपल्या कामाच्या बहाण्याने निघून जायचा आणि मी व पल्लवी वहिनी घरात एकटेच असायचो. पण हळूहळू माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटू लागली. ज्या वहिनींकडे मी आदराने पाहत असे, त्यांच्यासोबत केलेल्या त्या क्षणाचा विचार करून मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. एके दिवशी संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा तो खूप आनंदात होता. त्याने मला पल्लवीला जेवायला बोलवले. जेवताना तो म्हणाला, रोहित, तुझ्यामुळे मला खूप चांगला मित्र मिळाला आहे. तू आल्यापासून पल्लवी खूप आनंदात असते. मला वाटतं तुझ्यामुळे आमचं नातं घट्ट झालं आहे. निखिलचे हे शब्द ऐकून मला जमिनीत समाधान वाटावे अशी अवस्था झाली. तो माझ्यावर विश्वास ठेवत होता आणि मी त्याच्या पत्नीशी विचारही पूर्ण करू शकलो नाही. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी ठरवलं की हे चालू शकत नाही. हे अतिशय चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल गेल्यावर मी पल्लवी वहिनीशी बोललो. वहिनी, आपण जे काय केलं ते अतिशय चुकीचं होतं. निखिल माझा भाऊ आहे आणि तुम्ही त्यांच्या पत्नी. या नात्याची पवित्रता मी मोडली. मला खूप लाज वाटते. वहिनी थोडा वेळ शांत राहिल्या. मग म्हणाल्या, रोहित, तू बरोबर आहेस. त्या रात्री मी एकटेपणात होते. निखिलकडून मिळणाऱ्या दुर्लक्षामुळे मी भावनिकदृष्ट्या खूप कमजोर होते. पण याचा अर्थ आपण जे केलं ते योग्य होतं असं नव्हे. मलाही अपराधी वाटतंय. मी म्हणालो, वहिनी, निखिल चुकतो यात शंका नाही, पण त्याच्या चुकीमुळे आपण दुसरी चूक करून आपले हात घाण करून घेणं योग्य नाही.
आपण निखिलला समजून सांगूया, त्याला योग्य मार्ग दाखवूया. वहिनीने माझ्या हातावर हात ठेवला, पण यावेळेस तो स्पर्श वेगळा होता. बहिणीचा, मैत्रिणीचा. त्या म्हणाल्या, तू बरोबर आहेस रोहित. आपण हे संकट एकत्र तोंड द्यायचं, पण योग्य मार्गानं. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही दोघांनी निखिलला सत्य परिस्थिती सांगितली. सुरुवातीला तो घाबरला, त्याने आरडाओरडा केला, पण शांतपणे त्याला सांगितले, निखिल, आपण तिघीही चुकलो आहोत. तू तुझ्या मैत्रिणीमुळे, वहिनी एकटेपणामुळे आणि मी क्षणभरच्या भावनेच्या आहारी गेलो. पण आता आपल्याला हे सोडायचं आहे. आपण कुटुंब आहोत, या नात्यासाठी लढायचं आहे. खूप बोलल्यानंतर निखिलचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुका समजल्या. त्याने पल्लवीकडे पाहिलं आणि म्हणाला, माफ करा मला. मी तुझ्याशी खूप मोठा अन्याय केला. त्या मैत्रिणीशी माझं आता काहीच उरलेलं नाही. मी हे सगळं संपवून टाकेन. मला खरंच तुझ्यासोबत नव्यानं सुरुवात करायची. पल्लवीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, निखिल, मलाही माफ कर. रोहितसोबत झालेल्या त्या क्षणासाठी मी स्वतःलाही माफ करू शकत नाही. पण हो, आपण नव्याने सुरुवात करू शकतो, एकमेकांवर विश्वास ठेवू. मी मध्येच म्हणालो, आणि मी उद्यापासून इथून दुसरीकडे राहायला जाईन. मला माझ्या ड्युटीजवळ खोली मिळाली. आपण सर्वांनी योग्य ते अंतर ठेवायला हवं, पण याचा अर्थ आपण एकमेकांसाठी नाही असं नव्हे. मी नेहमी तुमच्यासाठी आहे, भाऊ आणि वहिनी म्हणून. त्या रात्रीनंतर आम्ही तिघांनी मिळून एक नवा निर्णय घेतला. निखिलने आपल्या चुका सुधारायला सुरुवात केली. त्याने प्रामाणिकपणे नोकरी शोधायला सुरुवात केली. पल्लवीनेही त्याला साथ दिली. हळूहळू त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत गेलं. मी माझ्या ड्युटीवर लक्ष केंद्रित केलं, ड्रोडोमध्ये चांगली कामगिरी केली. निखिल आणि पल्लवीच्या नात्यातला विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. काही महिन्यांनी निखिलला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. आज ते दोघं खूप आनंदात आहे. या घटनेनंतर मी शिकलो की जीवनात क्षणिक भावनांच्या आहारी न जाता नात्यांची पवित्रता जपणं किती महत्त्वाचं आहे. काही चुका माफ करता येतात, पण त्यासाठी मनापासून पश्चाताप आणि बदल घडवून आणण्याची तयारी असायला हवी. आजही जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या रात्रीची आठवण येते, पण आता ती आठवण वेदनादायी न राहता एक शिकवण देऊन जाते की प्रत्येक अंधाराआड एक प्रकाश असतो. तो फक्त शोधण्याची गरज असते, आणि खरा प्रकाश म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा आणि नात्यांप्रती असलेली निष्ठा. हेच योग्य आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.